हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन सेशनच्या लेक्चर्समध्ये. आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक असा इंटरेस्टिंग पार्ट पाहिला होता की ज्यामध्ये आपण ह्या माऊसच्या कर्सरचा वापर न करता फक्त आणि फक्त कीबोर्डचा वापर करून इथून हे तिन्ही पण ऑप्शन्स म्हणजे हे तिन्ही पण मेन्यू वापरले होते. म्हणजे आपण आपली विंडो मिनिमाइज केली होती, मॅक्झिमाइज केली होती, क्लोज केली होती, त्याच्यामध्ये एखादा दुसरा फीचर्स ॲड करून त्याचं फॉर्मॅटिंग पण करून पाहिलं होतं. अशा पद्धतीने आपण हे कालचे व्हिडिओ पाहिला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जरा वेगळा थेअरीचा पार्ट शिकणार आहोत. म्हणजेच आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जे काही कार्य करत असतो त्या कार्याबद्दलचं आपल्याला थोडेफार प्रमाणामध्ये थेअरीच्या स्वरूपामध्ये पण माहिती असणं खूप गरजेचं असतं. आणि आपल्या कोर्समध्ये पण थेअरीला मार्क्स दिलेले आहेत. त्यामुळं आपण आजच्या भागामध्ये काही थेअरीचे पॉईंट्स पाहणार आहोत. तुम्हाला हे पॉईंट्स फक्त व्हॉइसच्या स्वरूपामध्ये येतील. तुम्ही फक्त ते व्यवस्थितरित्या ऐकून घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस तुम्हाला जे पॉईंट लक्षात येतील किंवा जे पॉईंट तुम्हाला समजायला अवघड जातील तो पॉईंट फक्त तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत एकदा ऐकू शकता. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या नोटबुकमध्ये तो पॉईंट किंवा तो व्हिडिओ पूर्ण जरी असेल, जर तुम्हाला पूर्ण हवा असेल हा व्हिडिओ, तर तुम्ही पूर्ण आहे असा व्हिडिओ तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ओके, तर आज आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चर्सला. ओके, आपण सिस्टीम एखादी चालू करत असतो किंवा एखादी सिस्टीम ओपन करतो तेव्हा त्या सिस्टीमला काय म्हटलं जातं किंवा जी सिस्टीम आहे त्याचे फीचर्स कुठले असतात किंवा ती सिस्टीम म्हणजे नेमकं काय किंवा त्या फीचर्सला कोणते तरी लिमिटेशन्स असतात. कोणतीही वस्तू असू द्या त्या वस्तूला लिमिटेशन्स हे असतातच. म्हणजे ती कुठल्या तरी प्रमाणामध्ये तिचं कार्य हे थांबतं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला काही लिमिटेशन्स असतात, प्रत्येक गोष्टीचे काही फीचर्स असतात किंवा त्यामध्ये वापरले जाणारं सिस्टीम सॉफ्टवेअर ह्याला वेगळ्या भाषेमध्ये काही ना काहीतरी म्हटलं जातं. तर ते नेमकं काय असतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल सगळेच जण वापरत असतो. तर ह्या लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईलमध्ये एक सिस्टीम असते ज्याला बूटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. तर ती बूटिंग सिस्टीम म्हणजे नेमकं काय किंवा बूटिंग प्रोसेस म्हणजे काय, त्या प्रोसेसचे किती भाग पडतात, त्याचबरोबर कॉम्प्युटर म्हणजे काय, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्य कुठली, त्याचे फीचर्स कशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. तर ह्याच्यामधून आपल्याला खूप सगळा फायदा असला तरी ह्याला काहीतरी लिमिटेशन्स असतात. ह्याचे काहीतरी लिमिटेशन्स असे असतात की जे आपल्यासाठी त्याचे तोटा असतो की हे लिमिटेशन्स नसायला हवे होते असं आपल्याला कधी कधी वाटत असतं. तर हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर बूटिंग प्रोसेस आपण पाहणार आहोत. बूटिंग प्रोसेसची डेफिनेशन काय आहे, तर बूटिंग म्हणजे आपला मोबाईल असो, कम्प्युटर असो किंवा लॅपटॉप ज्यामध्ये आपण पॉवर ऑन केल्यावर ऑपरेटिंग सिस्टीम लोड होत असते, ती ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ती बूटिंग प्रोसेस ही मेन मेमरीमधून लोड होत असते किंवा प्रोसेस होत असते, त्या प्रोसेसला बूटिंग सिस्टीम असे म्हटलं जातं. आता बघा, तुम्ही मोबाईल ऑन करण्यासाठी पण पॉवर बटन प्रेस करता, लॅपटॉपसाठी पण आणि कम्प्युटरसाठी पण. तर ते पॉवर बटन प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये तो मोबाईल किंवा तो कम्प्युटर चालू होण्यामध्ये जी काही प्रोसेस होत असते ती सर्व प्रोसेस मेन मेमरीमधून होत असते. त्या मेन मेमरीमधून ती प्रोसेस जी होते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर बूटिंग प्रोसेस म्हटलं जातं. पॉवर ऑन केल्यानंतर ती पॉवर पूर्णपणे त्या कम्प्युटरला किंवा त्या डिव्हाइसला पोहोचेपर्यंत जी काही त्या दरम्यान जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला बूटिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. ओके, बूटिंग हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे दोन्ही सुद्धा रनिंग मोडमध्ये ओपन होतात. ज्यावेळेस बूटिंग होत असतं ते बूटिंग चालू असताना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे दोन्ही सुद्धा रनिंग मोडमध्ये ओपन होतात. म्हणजेच काय, तर मी हा लॅपटॉप सपोज चालू केला तर ह्या लॅपटॉपमधले मी जेव्हा चालू करणार आहे तेव्हा इथले ॲप्लिकेशन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सगळे आयकॉन्स दिसत आहेत, ह्या आयकॉन्स पण या ठिकाणी ओपन होणार आहेत आणि त्याचबरोबर सिस्टीम सॉफ्टवेअर पण ओपन होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या सॉफ्टवेअरने काम करणार आहोत ते सॉफ्टवेअर पण या ठिकाणी बाय डिफॉल्ट ओपन होत असतं. म्हणजे असं दोन्ही पण पॉईंट्स या ठिकाणी ओपन होत असतात. तर त्या रनिंग मोडमध्ये जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला थोडक्यामध्ये आपण बूटिंग असं म्हणत असतो. म्हणजेच पॉवर ऑन केल्यानंतर त्यामधले ॲप्लिकेशन्स त्या सॉफ्टवेअरमध्ये रन होईपर्यंत जी काही प्रोसेस त्या दरम्यान होते त्या प्रोसेसला बूटिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. ह्या बूटिंग प्रोसेसचे दोन प्रकार पडतात, आपण ज्याला दोन भाग असं म्हणतो. तर ते दोन भाग कुठले आहेत, तर कोल्ड बूटिंग आणि वॉर्म बूटिंग
असे दोन भाग याचे पडतात, कोल्ड बूटिंग आणि वॉर्म बूटिंग. COLD कोल्ड आणि WARM वॉर्म असे 2 पॉइंट आहेत. तर पहिल्या सर्वात अगोदर कोल्ड बूटिंग. कोल्ड बूटिंग म्हणजेच काय तर जेव्हा आपण आपल्या सिस्टीमला शटडाऊन करतो तेव्हा त्यात कोल्ड बूटिंग होतं किंवा त्या सिस्टीमला कोल्ड बूटिंग असं म्हणतात. आपण आपला कम्प्युटर जेव्हा शटडाऊन करून पूर्णतः बंद करतो तेव्हा त्या बूटिंगला काय म्हटलं जातं, कोल्ड बूटिंग. ओके. आणि वॉर्म बूटिंग म्हणजेच काय, जेव्हा आपण आपल्या सिस्टीमला रिस्टार्ट करतो त्या बूटिंगला वॉर्म बूटिंग असं म्हटलं जातं. आपण बऱ्याच वेळा काय होतं, आपला मोबाईल पण नेटवर्कच्या इश्यूमुळे कधी कधी हँग होतो किंवा आपला कम्प्युटर पण आपल्याला काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केली किंवा एखादं नवीन ॲप्लिकेशन रन केलं तर आपल्याला तो रिस्टार्ट करावा लागतो. तर ज्यावेळेस ती आपण प्रोसेस रिस्टार्ट करत असतो तेव्हा जे बूटिंग तयार होत असतं तर त्या बूटिंगला काय म्हटलं जातं, तर वॉर्म बूटिंग असं म्हटलं जातं. आणि कम्प्युटरची प्रोसेस सगळी शटडाऊन केली जाते तेव्हा त्या बूटिंगला कोल्ड बूटिंग असं म्हटलं जातं. ओके. तर मी परत एकदा, बूटिंगचे 2 भाग पडतात. एक पहिला असतो तो कोल्ड बूटिंग आणि दुसरा असतो तो वॉर्म बूटिंग. जेव्हा आपण आपल्या सिस्टीमला शटडाऊन करतो तेव्हा होणाऱ्या प्रोसेसला कोल्ड बूटिंग असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण आपल्या सिस्टीमला रिस्टार्ट करतो, शटडाऊन न करता आपण आपली सिस्टीम ज्यावेळेस रिस्टार्ट मारत असतो तेव्हा त्या बूटिंगला वॉर्म बूटिंग असं म्हटलं जातं. अगदी सोपं आहे. जेव्हा आपण कम्प्युटरचं बटन ऑन करतो, ऑन केल्यानंतर कम्प्युटरमध्ये जे काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर यांच्यामधले जे बदल मेन मेमरीमधून चालू होत असतात किंवा मेन मेमरीमधून प्रोसेस होत असतात त्याला बूटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. बूटिंग सिस्टीमचे 2 पार्ट पडतात, वॉर्म बूटिंग आणि कोल्ड बूटिंग. जेव्हा आपण आपल्या सिस्टीम शटडाऊन करत असतो तेव्हा त्या बूटिंगला कोल्ड बूटिंग असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण आपली सिस्टीम रिस्टार्ट करत असतो तेव्हा त्या बूटिंगला वॉर्म बूटिंग असं म्हटलं जातं. सिस्टीममध्ये होणारे बदल आणि पॉवर सप्लाय यांच्यामधले जे काय प्रोसेस आहे त्यामध्ये हे बूटिंग सिस्टीम मोडली जाते. ओके. हा झाला आपल्या लेक्चरमधला आजचा पहिला पॉईंट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत की कम्प्युटर म्हणजेच काय. कम्प्युटर म्हणजे काय. फादर ऑफ चार्ल्स बेबेक कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे असं म्हणतात. फादर ऑफ कम्प्युटर चार्ल्स बेबेक हे काय म्हणतात, तर कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. आपण पण आतापर्यंत मानलेलं आहे की कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे की ज्याच्यामधून आपण आपलं काम अतिशय जलद आणि अतिशय वेगाने करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करत असतो. जे वापरकर्त्याकडून म्हणजे कम्प्युटर हा वापरकर्त्याकडून इनपुट घेऊन त्याचे रूपांतर आउटपुट देण्यासाठी करत असतो. आपला कम्प्युटर आहे तो आपल्याकडून इनपुट घेत असतो आणि त्याचं रूपांतर आउटपुटमध्ये करत असतो. आता हे इनपुट आणि आउटपुट म्हणजेच काय, तर आपण ज्यावेळेस आता सपोज या ठिकाणी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुमच्या 10वीच्या किंवा 12वीचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण. ज्यावेळेस तुम्ही तुमची एक्झाम देण्यासाठी गेला असाल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा स्टडी केला, नंतर एक्झाम दिली आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट लागला. स्टडी करायचं काम हे तुम्ही केलं, त्यानंतर काही त्याच्यामध्ये प्रोसेस झाली, तुम्ही एक्झाम दिली आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट लागला. म्हणजे सेम ह्याच पद्धतीने आपण कीबोर्ड आणि माऊसचा वापर करून अभ्यास करत असतो, एक्झाम हा मॉनिटर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि फायनल रिझल्ट आउटपुट हे मेन मेमरीमधून प्रोसेस होऊन येऊन परत ते मॉनिटरवरती दिसतं. म्हणजे आपले एक्झाम पण शिक्षकच घेतात आणि त्यानंतर रिझल्ट पण आपले शिक्षकच देतात. तसंच हा मॉनिटर काम करत असतो. आपला कीबोर्ड आणि माऊसच्या सहाय्याने आपण अभ्यास करत असतो व्यवस्थितरित्या, त्याच्या स्वरूपात मॉनिटरवरती एक्झाम देत असतो. मेन मेमरीमध्ये पूर्णतः प्रोसेस होते आणि त्यानंतर आपला रिझल्ट मॉनिटरच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत असतो. यालाच असं म्हणतात की कम्प्युटर हा एक असं उपकरण आहे की जो वापरकर्त्याकडून म्हणजेच आपल्याकडून इनपुट घेण्याचं काम करतो आणि त्याचं रूपांतर हे आउटपुटमध्ये करत असतो. ओके. म्हणजेच हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे की जे इनपुट घेतं आणि त्याच्यावरती काम करून आउटपुट देण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आजच्या लेक्चरमधला आहे तर फीचर्स. आपल्या कम्प्युटरची काही फीचर्स आहेत, काही वैशिष्ट्य आहेत की जे आपल्याला खूप मदत करतात प्रत्येक काम करण्यासाठी. तर ती कोणती आहेत,
तर पहिलं फीचर्स आहे या कम्प्युटरचं, खूप जलदरित्या कॅल्क्युलेशन करू शकतो. त्याचबरोबर एखादा डेटा सर्च किंवा प्रोसेस करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपण कम्प्युटरमध्ये कितीही मोठी कॅल्क्युलेशन असू द्या 2 मिनिटांमध्ये, अगदी 2 मिनिटं पण नाही म्हणू शकत आपण, अगदी 5 ते 6 सेकंदामध्ये आपण त्याचा आन्सर मिळवू शकतो. म्हणजे इतक्या जलद विजेच्या वेगाने हा कम्प्युटर कॅल्क्युलेशन करण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये सर्च डेटा इंजिन म्हणजे जे गुगलचं ब्राउझर आहे त्याच्या मार्फत आपली नेटवर्कची कनेक्टिव्हिटी जर प्रॉपर असेल तर आपण त्याच्यामध्ये खूप जलदरित्या प्रोसेस करून आपण आपल्याला जे काही हवंय तो डेटा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सर्च करून घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर स्टोरेज कपॅसिटी मच मोर ॲज कम्पेअर्ड टू ह्युमन. स्टोरेज कपॅसिटी मच मोर ॲज कम्पेअर्ड टू ह्युमन. आपण आपले स्टोअर म्हणजे आपला जो मेंदू आहे त्याच्यामध्ये जर आपण स्टोअर करायचं म्हटलं तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेटा स्टोअर करू शकत नाही. म्हणजे आपण आपली आठवण्याची क्षमता खूप जबरदस्त असते, पण जर एखादी गोष्ट आपल्याला आठवलीच नाही तर आपण ती विसरू शकतो किंवा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या मेंदूमध्ये डेटा स्टोअर करून ठेवू शकत नाही. तर हेच आपल्याशी कम्पेअर करता आपण जर कम्प्युटरला पाहायचं म्हटलं तर कम्प्युटरमध्ये आपण हव्या तितक्या दिवसाचा म्हणजे अगदी 1971 पासूनचा डेटा जरी तुमच्याकडे सेव्ह असेल तरी पण तो तुम्ही पाहू शकता. पण जर आपल्याला त्या दिवशी काय घडलं होतं किंवा त्या दिवशी आपण 1971 मध्ये जर जायचं म्हटलं आणि तेव्हा आपण कुठली एंट्री मारलेली हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला तसं आपल्याला सांगता येणार नाही. पण कम्प्युटरची स्टोरेज करून ठेवण्याची कपॅसिटी आपल्यापेक्षा खूप चांगली आहे. त्यामुळे तो किती पण दिवसाचा डेटा आहे असा सुरक्षितरित्या सेव्ह करून ठेवत असतो. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य झालं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य काय तर डेटा ॲक्युरेसी. डेटा ॲक्युरेसी म्हणजेच काय तर आपण एखाद्या ठिकाणी गेलो, सपोज आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करायला सांगितलं तर समोरच्याला सेल्समॅनला तर तो कॅल्क्युलेशन करताना थोड्याफार प्रमाणामध्ये चुकेल. पण जर हेच कम्प्युटरमध्ये असेल तर तो अगदी ॲक्युरेटपणे आपल्याकडून पैसे घेऊ शकतो, राहिलेले पैसे आपण त्याला रिटर्न देऊ शकतो. त्यानंतर नेवर फील टायर्ड म्हणजेच काय तर 24 तासानंतर आपण 24 तासानंतर काम करायची आपली कपॅसिटी राहू शकत नाही. म्हणजे आपण जर इथे ठरवलं आज 24 तास काम करायचं तर आपण 24 तास करू शकतो एखाद्या वेळेस, पण 24 तासानंतर आपण ते काम करू शकत नाही. त्यासाठीच आपण माणसाचं शिफ्ट हे 8-8 तासाच्या बनवलेले, म्हणजे 24 तास काम न करता 8-8 तास काम करायचं, जेणेकरून राहिलेल्या वेळानंतर आपण आपल्या बॉडीला रिलॅक्स देऊन राहिलेलं पुढचं काम हे व्यवस्थितरित्या फ्रेश माइंडने करू शकतो. पण कम्प्युटरचं तसं नसतं. एका कंपनीमध्ये 8-8 तासाची शिफ्ट असेल तर त्या ठिकाणी 8-8 तासांनी माणसं बदलली जातात, वर्कर बदलले जातात, पण त्या ठिकाणी असणारे कम्प्युटर बदलले जात नाहीत. म्हणजेच हा कम्प्युटर कधीच थकत नाही. त्याला कधीच थकवा म्हणजे माणसाप्रमाणे त्याला कधीच थकवा येत नाही, हे याचं मेन वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन कुठला आहे तर व्हेरी हाय स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन डेटा प्रोसेसिंग. याचं कॅल्क्युलेशन करण्याचं स्पीड हे अगदी विजेच्या वेगाचं असतं. ते खूप हाय स्पीडमध्ये तो कॅल्क्युलेशन करून मोकळा होत असतो. ओके, म्हणजेच काय तर खूप जलदरित्या कॅल्क्युलेशन करतो, डेटा इंजिन सर्च करतो, स्टोरेजची कपॅसिटी मच मोर दॅन ह्युमन कम्पेअर्ड आहे. त्याचबरोबर डेटा ॲक्युरेसी ही खूप जलदरित्या करतो, तो कधीही थकत नाही. त्याचबरोबर त्याचे स्पीड किंवा एखादा डेटा प्रोसेस करायचं स्पीड हे अत्यंत विजेच्या वेगाचं असतं. आता हा एक डिव्हाइस आहे ते माणसानेच बनवले, त्यामुळे त्याला काही प्रकारच्या लिमिटेशन्स काही मर्यादा असतात. तर त्या मर्यादा कुठल्या असतात तर कम्प्युटर डज नॉट हॅव इट्स ओन सेन्स ऑर इंटेलिजन्स, इट टोटली डिपेंड अपॉन युअर इन्स्ट्रक्शन किंवा युजर्स ज्या काही इन्स्ट्रक्शन्स देतो त्याच्यावरती तो डिपेंड असतो. म्हणजेच कम्प्युटरला स्वतःचा सेन्स म्हणजे आपल्याला जसं स्वतःचा मेंदू असतो, आपण पटकन ऍक्टिव्ह होतो. ही जर परिस्थिती आली तर आपल्याला काय करायचं आपल्याला पटकन कळतं किंवा आपल्याला आपलं काम करण्यासाठी दुसऱ्यावरती डिपेंड राहायची गरज राहत नाही.
म्हणजे आपल्याला कोण म्हणत नाही की हे काम कर, आपल्याला काम ते दिलेलं असतं, आपण ते पटकन करून मोकळ होतो. पण कम्प्युटरला तसं स्वतःचा सेन्स नसतो, त्यामुळे त्याला जो युजर काम देतो, म्हणजे आपण त्याला जे काम पुरवत असतो तेच काम त्याला करावं लागतं. तो स्वतःहून स्वतःच्या मनाने कोणतंच काम करू शकत नाही. हा त्याचा ड्रॉबॅक आहे आणि हे त्याचं लिमिटेशन आहे की कम्प्युटरला स्वतःचा असा सेन्स नसतो. तो पूर्णपणे माणसावरती म्हणजे युजर्स वापरकर्त्यावरती अवलंबून असतो. त्याने जे काही इन्स्ट्रक्शन देईल, वापरकर्ता जो इन्स्ट्रक्शन देईल त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून कम्प्युटर आपलं काम करत असतो. त्यानंतर सेकंड लिमिटेशन काय आहे तर कम्प्युटर कॅनॉट रन विदाउट पॉवर सप्लाय. म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला जर एक 15 दिवसाच्या नंतर जेवण किंवा पाणी दिलं नाही, त्या पद्धतीने आपण काम करणार नाही, किंवा आपण एक 15 दिवस विदाऊट म्हणजे न काही खाता किंवा न काही पिता राहू शकतो. पण कम्प्युटरचं तसं नाही. कम्प्युटरचा एक बॅटरी बॅकअप असतो की जो पॉवर सप्लायवरती चालत असतो. एक 24 तास जर कंटिन्यू मोबाईल किंवा आपण लॅपटॉप वापरला तर त्याला चार्ज करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तो पूर्णपणे पॉवर सप्लायवरती डिपेंड असतो. त्याला जोपर्यंत आपण पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत तो ऍक्टिव्ह राहत नाही, तो त्याचं पुढचं काम करू शकत नाही. म्हणजे त्याचा सेकंड लिमिटेशन काय आहे तर कम्प्युटर कॅनॉट रन विदाउट पॉवर सप्लाय. ओके. आणि त्यानंतर थर्ड एक त्याचं लिमिटेशन आहे की कम्प्युटर कधीच कोणतीच गोष्ट समजून घेत नाही. म्हणजे जसं आपण समजून घेऊ शकतो की समोरच्याकडून काहीतरी चूक झाली आहे, आपण ती ऍक्सेप्ट करावी आणि त्याला समोरच्याने आपल्याला सॉरी म्हटलं की आपण त्याला म्हणतो की इट्स ओके, हे चालते. पण कम्प्युटरच्या बाबतीत तसं नसतं. कम्प्युटरमध्ये जर एखादी चूक झाली तर कम्प्युटर तो समजून घेत नाही. ती चूक झाली म्हणजे झाली. तो काय पूर्णतः युजर्सची जबाबदारी असते की कम्प्युटरमध्ये ही आपली चूक आहे तर ती कम्प्युटरची नाही. म्हणजेच कम्प्युटर हा माणसांप्रमाणे कोणतीही गोष्ट समजून घेऊ शकत नाही. हे एक याचं लिमिटेशन्स आहे. म्हणजेच याला जवळजवळ 3 लिमिटेशन्स आहेत. त्यामधली महत्त्वाची 2 कोणती तर त्याला स्वतःचा सेन्स नसतो, तो पूर्णपणे वापरकर्त्यावरती डिपेंड असतो, आणि कम्प्युटर कधीच पॉवर सप्लाय शिवाय चालू होऊ शकत नाही, आणि कम्प्युटर कोणतीही चूक समजून घेऊ शकत नाही. अशा काही ठराविक प्रमाणातल्या लिमिटेशन्स ह्या कम्प्युटरच्या बाबतीत आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बूटिंग म्हणजे काय, बूटिंगचे प्रकार किती असतात, त्याचबरोबर कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटरचे फीचर्स कुठले आहेत, आउटपुट कशा रीती मिळतं किंवा कम्प्युटरचे लिमिटेशन्स काय आहेत, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ह्या लेक्चरमधला सगळे पॉईंट्स हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पहा, असेच फक्त मी तुम्हाला सांगू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.